जय भीम, जय शिवराय। मी आकाश चव्हाण, जनता पॅंथर अध्यक्ष। आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भामध्ये जे काही अल्पसंख्याक विभागामधून 10 लाख रुपये अनुदान देत आहेत, त्या संदर्भामध्ये काही डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांचा भोंगळा कारभार, ज्याच्यामध्ये की कर्मचाऱ्यांचा कोणताही त्यांच्या म्हणजे आयडेंटिटी नाही, त्याच्यानंतर कोण अधिकारी आहे आणि कोण बाहेरून आलेले आहेत हे सुद्धा माहित नाही। आणि रेकॉर्ड रूम मध्ये, विशेषतः म्हणजे रेकॉर्ड रूम मध्ये 10-10 आणि 20-20 माणसं त्या फायली चेक करताना दिसत होत्या। त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे। हे जे भोंगळा कारभार आहे, याला सर्वस्व जिम्मेदार कोण? आणि फेरफार, नक्कल आणि परिशिष्ट 1 ची फाईल मागली असता ज्यानं पैसे दिले त्याच्या फायली लवकर होत आहेत, आणि ज्यानं पैसे दिले नाही, समजा ज्यानं वकील लावला त्याचं लवकर होत आहे। आणि साधारण समजा माझ्यासारखा माणूस संस्थेचा सचिव, अध्यक्ष जात असेल तर त्याला 2-2 महिने, 1.5 महिन्याला जरी झाला तरी त्याच्या फाईल अर्जाची दखल न घेता प्रस्ताव पारितच करीत नाहीत, आणि तुमचा अर्ज हरवलाय, डबल अर्ज करा, ह्या अशा मागण्या वारंवार तिथं होत आहेत। आणि चेरीमेरी घेऊन ज्याचे पैसे आले त्याचंच काम होत आहे, हे आम्ही डोळ्यात बघलेलं आहे। आणि रेकॉर्ड रूम मध्ये साक्षर त्यात 20-20 15-15 माणसं कोणतंही आयडेंटिटी न लावता फिरत आहेत। याचा रेकॉर्ड सुद्धा, व्हिडिओ सुद्धा आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत। थांबतो। आणि आमची इतकीच मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, सखोल चौकशी करण्यात यावी, आणि दोषी आरोपीला म्हणजे जे काही अधिकारी आरोपी असतील त्यांच्यावर त्यांची निकष त्याला नोकरीतून काढून टाकण्यात यावं, अशी आमची ठाम भूमिका आहे। थांबतो। जय भीम, जय शिवराय।